नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. PM किसानसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी 30 जूनपूर्वी आपली वार्षिक KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. PM किसान योजनेमध्ये पारदर्शकता आणणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यापर्यंत शासनाचे अर्थसहाय्य पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात 20 मे पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून गाव पातळीबद्दल याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. सध्या वार्षिक KYC मोहीम राबवली जात आहे. 30 जून ही प्रक्रिया अंतिम मुदत असून वही मुदतीसाठी प्रक्रिया पूर्ण झाल्यास आगामी हप्ते तांत्रिक कारणास्तव थांबवली जाऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे आवाहन आहे. 2 सोप्या पद्धतीने करा. एक आहे बायोमेट्रिक पद्धत. शेतकरी आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन KYC करू शकतो. फेस म्हणजे चेहऱ्याचे PM किसान मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी घरपोच सुविधा. ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना शारीरिक हालचालीमुळे केंद्रावर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी शासनाने विशेष सोय केली आहे. नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय गाव पातळीवरील ग्रामस्तरीय कर्मचारी अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांची KYC पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. शेतकऱ्यांची ॲग्रिस्टक नोंदणी त्वरित पूर्ण करावी असे आवाहन. सर्वांनी KYC 30 जूनपूर्वी करावी म्हणजे तुमचा PM किसान हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती तुमच्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.